माऊली हा शब्द श्री गुरु निवृत्तीनाथांनी दिला. माऊली आई वडील गेल्यानंतर तो भिक्षा मागून आपल्याला खाऊ घालतोय. चिमुरड्या मुक्ताईला सांगितलं ज्यावेळेला कुणाचं ऐकत नाही त्यावेळेला तुझं ऐकतो. 4 वर्षाची चिमुकली मुक्ताई विलक्षण हुशार, चातुर्य तिच्याकडे. ती ताटीच्या पटीतून डोकून पाहते. ज्ञानदेव आसनस्थ बसलेले आहे. चेहरा लालबुंद आहे. समाधीचं आसन लावलंय. आतापर्यंत ज्ञानदेवांची अशी मूर्ती, असा चेहरा, असा भाव कधी बघितला नाही. अनुताप आहे. चेहरा लालबुंद आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. मुक्तानं आवाज दिला, ज्ञानादादा. आतापर्यंत निवृत्ती आणि सोपानाशी न बोललेले ज्ञानदेव मुक्ताईशी बोलते झाले. मुक्ता तू आहेस? हो रे दादा. ताटी उघड ना. नाही मुक्ता, ही ताटी उघडण्यासाठी नाही ग, आता ती कायमची बंद. काय रे दादा? समाजामध्ये मान मान्यता मिळावी, आळंदी प्रवेश मिळावा, सिद्धेश्वराचं दर्शन मिळावं म्हणून या लोकांच्या सांगण्यावरून आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. प्रयाग क्षेत्री जाऊन त्रिवेणी संगमामध्ये देह समर्पित केले या लोकांच्या सांगण्यावरून. आणि कोणती लोक आहे ती? आपल्या आई बाबांनी जीव दिला ना आपल्याला समाजामध्ये मान मान्यता मिळावी म्हणून. अजून काय सहन करायचं या लोकांचं? आपण सहज ऐकलं, लोक पायी चालवू देत नाही, लोक घोड्यावरती बसू देत नाहीत. जीव दिला तरी समाजामध्ये मान्यता नाही. तोंड पाहिली तर विटाळ होतो. मग हे विटाळलेलं तोंड या जगाला दाखवायचं नाही आणि या जगाचं देखील विटाळलेलं तोंड पाहायचं नाही. मुक्ताई आश्चर्यचकित झाली. असा विचार करू नका दादा, ज्ञानदेव ऐकत नाही. असं बोलू नका ज्ञानदादा, ज्ञानदेव ऐकत नाही. नाही माऊली, ज्ञानदेव ऐकत नाही. मुक्ताई बोलते, ज्ञानदेव ऐकत नाही. ठाम आहे स्वतःच्या विचारावरती. त्या विचारामध्ये बदल करण्यासाठी तिनं प्रक्रिया चालू केली. तुम्ही कोण आहात माहितीये तुम्हाला? तुम्ही कोण आहात माहितीये तुम्हाला? तुम्ही योगी आहात. योगी. जगाचे अपराध पोटात घालण्याची शक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये असते. योगी पावन मनाचा, योगी पावन मना, योगी पावन मनाचा, योगी पावन
असे अपराध पोटात घालण्याची शक्ती ज्या अंतःकरणामध्ये असते त्यांना योगी असं म्हणतात. जग अग्नी झालं, तुम्ही पाणी व्हा. लोक चटके देतात, तुम्ही पाणी व्हा. विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी. काय म्हणतात मौली? सुख सागर, सुख सागर, सुख सागर आपण व्हावे. ओ जगबोधे निभवा, ओ जगबोधे निभवा, ओ जगबोधे जगबोधे. सुख सागर आपण व्हावे, सुख सागर आपण व्हावे. जगबोधे करावे, ओ जगबोधे बोधा बोधा करू नये अंतर साधुसी नाही. साधुसी नाही आपपर सुख सागर, सुख सागर आपण व्हावे. जग अग्नी झालं, तुम्ही पाणी व्हा. जगाला शांत करा. माऊली ऐकत नाही, मग तिला राहावलं नाही. ती ज्ञानदेवांना सांगू लागली, माऊली ज्ञानाचा महापूर ज्या माझ्या ज्ञानादादाच्या मुखांतून निरंतर वाहतो, या ज्ञानाचा जो विचार करीन त्याचं कल्याण होतं. ज्याच्या मनाला लोभ आणि अंता कधी शिवलीच नाही असं वैराग्यशील शुद्ध ज्ञान माझ्या माऊलींच्या मुखांमध्ये असताना तुम्ही असा विचार करता. ज्ञानदेव ऐकत नाही. शेवटी मुक्ताईला न राहता ती म्हणती, माऊली तुम्ही कोण आहात स्वतः ओळखा. ज्ञानदेवांची ओळख करून दिली अभंगाच्या. संत तोची जाणा जगी. संत तोची जाणा जगी.
असं वाटतं की हे ऐकतच राहा, माहोल तयार होतो, डायरेक्ट पार्ट चेंज होऊन जातो. ही पण संतांचीच कृपा आहे. एवढ्या टाळ्या वन्स मोर किंवा हे जे आहे हे वारकऱ्यांच्या चालीन करता होतंय, हे केवढं वैशिष्ट्य आहे या 2025 मध्ये, है की नाही? बाबांचीच कृपा आहे ती. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्यांची अंगी. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला महाराष्ट्रात या देशामध्ये फिरत 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 वेगवेगळ्या संतांच्या क्षेत्रांना भेटी देऊन अहिल्यानगर कारागृहामध्ये ज्यांना बंदिवास झाला, एक लक्ष द्या, ते तुरुंगामध्ये बसल्यानंतर ते चिंतन करू लागले, पण अशी पूर्ण येऊ राहिली आतून, अशा चैतन्याच्या लहरी येऊ राहिल्या आतून. त्यांनी स्वतःच आश्चर्य व्यक्त केलं, तुरुंगात अटकेत असलेला मनुष्य प्रसन्न कसा राहू शकतो. हे वैशिष्ट्यच आहे ना देवा, अटकेत असलेला मनुष्य प्रसन्न कसा राहू शकतो, तो आनंदी उत्साही कसा राहू शकतो. पंडितजी म्हटले, हे सगळं मला एवढेच पूर्ण काय येतात, आतून एवढी एनर्जी उत्साह कुठून येतोय. वास्तविक पाहता मला टेन्शन यायला पाहिजे. मग त्यांनी थोडंसं पास्ट चेक केला, काल कुठे होतो, परवा कुठे होतो, मागच्या 15 दिवसात. ही सगळी ठिकाणं जी होती, ही सगळी ठिकाणं आळंदीपासून चालू झाली होती. महात्माजींच्या गांधींच्या अस्थी विसर्जित केला पुंडलिकाच्या मंदिराच्या तिथे शिलालेख लावला. पुढे नाशिकला आले, पंचवटीचं गोदावरीचं स्नान केलं, श्रीरामाचं दर्शन घेतलं, पुढे अंबिकेचं दर्शन घेतलं, परत माघारी फिरताना नेवाशाच्या पैज खांबाचं दर्शन घेतलं, शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतलं. नगरमध्ये प्रवेश केल्यानंतर अटक केली त्यांना. ते म्हटले, ह्या सगळ्या या जागेचा प्रभाव आहे हा, मी ज्या ज्या मातीतनं आलो, मी ज्या ज्या ठिकाणावरून आलो, ही सगळी ठिकाणं संत क्षेत्र आहे. आणि ही जी शक्ती मिळाली, ही जी एनर्जी मिळाली, हा जो उत्साह मिळाला, त्या मातीचा गुणधर्म आहे. आपण कुठे बसतो याला सुद्धा किंमत आहे. त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या अहिल्यानगरच्या कारागृहामध्ये पुस्तक लिहिलं, ते जगात गाजलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे, त्या पुस्तकातला एक शीर्षक वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे, संत नेमके काय करतात. पंडितजींनी पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या पुस्तकात महाराष्ट्राच्या मातीचा मोठा गौरव केला आहे. मला तुमचा गौरव करायचा आहे, वरखेडी उपनगराचा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या पुस्तकात असं सोन्याच्या अक्षराने लिहावं असं एक वाक्य या महाराष्ट्राच्या मातीचा गौरव करण्यासाठी लिहिलं. पंडितजी म्हटले, जगात फिरलो, पण जगात जेवढे संत जन्माला आले नाहीत तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. महाराष्ट्र ही सामान्य भूमी नाही, महाराष्ट्र ही संतांची. हे वाक्य तिथलं आहे, हे वाक्य तिथलं आहे. सगळ्या राजकारणी लोकांनी तिथून घेतलेलं आहे. महाराष्ट्र ही मोठी भाषण, महाराष्ट्र ही संतांची भूमी, यांची रात्री उतरलेलीच नसते. महाराष्ट्राच्या मातीचं असं एवढं सगळं गोड वर्णन केलंय. महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य आहे की एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले. पुढचं वाक्य जड आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य, जगात जेवढे संत जन्माला आले तेवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले, हे महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य आहे. पुढचं वाक्य जड आहे. एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते जिवंत असताना कळाले नाहीत, हे महाराष्ट्रातल्या लोकांचं दुर्भाग्य आहे. टाळ्या वाजवण्यासारखं वाक्यच नाही, हे बॅड लक आहे. तोंड जोडून घ्यावं लागेल आपल्याला. संत कळालेत आपल्याला, संत कळालेत. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पहा, या अभंगाचा जन्म कुठे झाला ते पहा ना. आळंदीतल्या लोकांनी ज्यावेळेला विटाळ होतो असं सांगितलं, त्यावेळेला या अभंगाचा जन्म आहे. आणि आता विटाळलेलं तोंड पाहण्यासाठी किती रांग आहे. सोन्याचा कळस 22 किलोचा, माऊली संस्थान म्हटली 11 किलोचा, लोकांनी 22 किलोचा केला. एकाच वारकरी महिलेनं 11 किलो सोने दिले. किती? एकाच महिलेने दिलं, वारकरी महिलेनं, नांदेड जिल्ह्यातली. काय सांगतो मी, लक्षात येते तुम्हाला. आता माऊली म्हटले, मी 8 तारखेला वृंदावनला जाणार आहे.
तुमच्या सगळ्या यात्रा ज्या असतात, तुम्ही असेल, प्रकाश महाराज असेल, प्रकाश महाराजांनी मला वाटतं बाहेरूनच फोन केला होता कुठल्या तरी राज्यातून. मला स्टेटस पाहत असतो मी तुमची. उत्तराखंड, केदारनाथ, बद्रीनाथ. आता किती तारखेला जाणार? 8ला. ज्यांना जायचं असेल त्यांनी माऊली बरोबर जा. झालंय का? पुढची बुकिंग ॲडव्हान्स करून घ्या. काळजी करू नका, मी कमिशन मागणार नाही. खूप चांगली आहे ना ही उत्तराखंड, बद्रीनाथ, केदारनाथ. हे धंदे नाहीत वारकऱ्यांचे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं चरित्र पहा, विठ्ठल पंतांचं. ही सगळी क्षेत्र करून आल्यानंतर लोकांनी त्यांना त्रास दिला. संन्याशी होता ना, चळला का काय? शास्त्री वासना पूर्ण झाली नाही वाटतं, स्त्री लोभानं माणसं पुन्हा ग्रहस्थ्यात आली. अरे 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 अरे, हा सगळा त्रास त्यांना तिकडनं आल्यानंतर झाला. सर्व क्षेत्रांची जी यात्रा आहे पायी. चैतन्य आश्रम हे नाव ठेवलं होतं विठ्ठल पंतांनी आपल्या श्रीगुरूंच्या, जिथे दीक्षा घेतली श्रीपाद स्वामींच्या तिथे. तुम्हाला पूर्ण चरित्र ऐकायचं असेल तर यूट्यूबला माझं नाव टाकायचं, सुनील महाराज मंगळापूरकर आणि संजीवन समाधी सोहळा आळंदी. पूर्ण चरित्र विठ्ठल पंतांचं माऊलीचं. मी आज एका विषयावरती बोलण्यासाठी हा अभंग निवडलेला आहे. संत. उत्तराखंड ही देवभूमी आहे आणि त्यावेळेला महाराष्ट्रातले लोक, आपल्या जगभरातले, भारतातले लोक ज्यावेळेला उत्तराखंडमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला हायवेला कमानी लागतात आणि त्या कमानीवरती स्वागताचे बोर्ड आहे, देवभूमी उत्तराखंड में आपका हार्दिक स्वागत है. उत्तराखंड देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संत भूमी आहे. इकडनं गुजरात लागतं, पलीकडनं गुजरात लागतं, बरोबर ना? गुजरात पण आहे, मध्य प्रदेश पण आहे, कर्नाटक लागतं, तेलंगणा लागतं, आंध्र प्रदेश लागतं. असे 5 राज्य लागतात महाराष्ट्राला लागून. किती? 5 राज्यातून भारतात लोक येतात, महाराष्ट्रात लोक येतात.